नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णवला नम्रताच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि अर्णवने डिसिजन घेतलेला आहे की काहीही झालं तरीही आकाश आणि नम्रता या दोघांना एकत्र आणणार आणि त्यासाठी ऐनवेळी साखरपुड्यामध्ये म्हणजे आकाश आणि त्याचबरोबर मेघनाचा साखरपुडा चालू असतो आणि त्या साखरपुड्यात येत अर्णवने आकाशचं लग्न मोडलेलं आहे, साखरपुडा मोडलेला आहे आणि नम्रता आणि आकाश या दोघांना एकत्र आणलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी घरातून गायब, ईश्वरी किचनमध्ये आहे। तर अर्णव मात्र विचार करत असतो की काय झालं असेल, मिसिंदर कुठं असेल आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यात येत असतं की आकाशने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की माझं नम्रतावरती प्रेम आहे आणि मला नम्रता बरोबरच लग्न करायचं आहे असं त्याने ठणकावून सगळ्यांना सांगितलेलं असतं। परंतु कोणाला काहीच त्याचं वाटलेलं नसतं, कारण वल्लरी जी आहे ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आकाश आणि मेघनाचंच लग्न होणार आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये साखरपुडा होणार आणि त्यानंतर लग्न असं तिने ठरवून टाकलेलं आहे। इकडे अर्णव काम करत आहे, त्याला या सगळ्या गोष्टी आठवत असतात। त्याच वेळी मामा तिथे येतात आणि मामा म्हणतात की अर्णव, काल जे वल्लरी बोलले ना त्यासाठी मी तुझी माफी मागतो। तेव्हा अर्णव म्हणतो त्यात काय एवढं, मामी कशी माहिती आहे ना आपल्याला, तिच्या मनात काय नसतं, कारण वल्लरीने कालच्या कार्यक्रमामध्ये ईश्वरीवरती सरळ आरोप केलेले असतात। म्हणजे इकडे सगळ्यांनी थँक्यू ईश्वरी अशी पार्टी ठेवलेली असते आणि त्याच पार्टीमध्ये आता या सगळ्यांनी एवढं ईश्वरीसाठी केले, पण वल्लरीने सांगितलेलं असतं की हा ऍक्सिडेंट ईश्वरीनेच घडवून आणलेला आहे। त्यामुळे मात्र आता प्रश्न पडलेला असतो। तेव्हा मामा येऊन अर्णवला सांगत असतो की काल जे काय घडले त्याच्यासाठी मी माफी मागतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे मामाच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं, म्हणून मामा माफी मागायला आलेला असतो। तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा, त्याची काहीच गरज नाहीये माफी मागायची। इकडे अर्णव तोच विचार करतोय आकाशच्या बाबतीतला। मामाला त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हँडल करतो आणि ईश्वरीने काही केलेलं नाही हे आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळं मामीनं जरी आरोप केला तरीही एवढा फरक आपल्याला पडला नाही पाहिजे असं इकडे ईश्वरी अर्णवला वाटत आहे। अर्णवने तसं सांगितलेलं सुद्धा आहे। त्याचबरोबर अर्णव म्हणतो की त्याची काळजी नको करूस, कारण काहीही झालं तरीही आपल्याला माहिती आहे ना काय घडलेलं आहे ते। मामा म्हणतो की चालेल ठीक आहे असं म्हणत मामाने सगळ्या गोष्टी आता मॅनेज केलेल्या आहेत, अर्णवला सुद्धा समजवलेलं आहे। परंतु आकाशच्या लग्नाच्या बाबतीत आता जो निर्णय वल्लरीने घेतलेला आहे त्या बाबतीत मात्र सगळेजण विचार करायला लागलेले आहेत, कारण आकाशला तर मेघनाबरोबर लग्न करायचं नाहीये, ती त्याला नम्रता आवडते हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तरी पण वल्लरी मात्र ऐकायला तयार नाही। वल्लरीला या सगळ्यामध्ये कोण समजवणार हा मोठा प्रश्नच उभा राहिलेला आहे। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आता किचनमध्ये आलेली असते। किचनमध्ये ईश्वरीने ठरवलेलं असतं की आज इंदर स्पेशल खस्ता कचोरी बनवायची, त्यासाठी ती आलेली असते आणि त्यासोबतच तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणते की हे बघ कसं माहितीये का, तुला तर वाटत असेल की तू तुझ्यानंतर तुझ्या बहिणीला या घरात आणण्याची स्वप्न पाहत असतील, पण ती अजिबात शक्य नाही। ती मी होऊच देणार नाही तुझी स्वप्न पूर्ण, कारण काहीही झालं तरीही माझ्या आकाशची बायको जी आहे ती माझ्या पसंतीची असणार आहे, माझी सून ही माझ्या पसंतीचीच येणार आहे असं इकडे वल्लरी ठणकावून सांगत असते। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अहो मामी तुम्ही ऐकून तरी घ्या, आपल्या दोघींच्या भांडणाचं त्यांच्या दोघांवरती नका आणू। तुम्हाला माहिती आहे ना आकाश भाऊजींचं आणि नमुताईचं एकमेकांवर प्रेम आहे, 2 प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र येऊ द्या, असं नका करू असं ईश्वरी सांगत असते। परंतु वल्लरीने मात्र स्पष्टच केलेलं आहे की काहीही झालं तरीही त्या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही, कारण ती नम्रता माझी सून कधीच होऊ शकत नाही असं इकडे हिने स्पष्टच करून टाकलेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही ईश्वरी शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत आहे। ती सांगत आहे की एकदा ऐकून घ्या मामी, प्लीज असं नका करू, कारण त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे। परंतु ईश्वरीच नकोय तर तिच्या बहिणीचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीने विचार करणारी वल्लरी ईश्वरीला म्हणते की गप्प बसायचं, अजिबात माझ्या मुलाच्या बाबतीत माझी सून कोण असणार आहे
त्या बाबतीत बोलण्याचा अधिकार तुला नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि काहीही झालं तरीही पुन्हा मध्ये बोलायचं नाही आणि माझ्या मुलाच्या बाबतीतला डिसिजन माझे मी घेणार आहे, असं सुद्धा तिने ठणकावून सांगितलेलं असतं. त्यासोबतच मामा तिथे आलेला असतो. मामा म्हणत असतो की वल्लरी, तू माफी माग. काल जे काय तू बोललेली आहेस, जे काय तू केलेलं आहेस, त्यासाठी ईश्वरीची माफी माग. तेव्हा ईश्वरीची माफी मागायला सांगितले. ह्या गोष्टीचा वल्लरीला एवढा राग येतो. ईश्वरीची माफी, चला फुट, चल फुट, असं म्हणत ती बाजूला होते आणि ती ईश्वरीची माफी कधीच मागणार नाही असं सुद्धा ठणकावून सांगते. खरं तर हे जे काही वल्लरी करत असते ते मामाला अजिबात आवडलेलं नसतं. ईश्वरी म्हणत असते, राहू द्या मामा, त्यापाशी काय एवढं, मला ना वाईट वाटले, फक्त मला राग नाही आलेला आणि आपल्याच घरातली माणसं आहोत ना आपण, त्यामुळं मला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही असं सुद्धा सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता मामा वल्लरीला म्हणत असतो की हे बघ वल्लरी, तू जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. तुला वाटत आहे की तू जे काय वागलेले आहे ते बरोबर आहे, पण तसं काहीही झालेलं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही तुला जे वाटत होतं की तुला जे पटलेलं आहे त्या पद्धतीने तू बोललेली आहेस, पण ते चुकीचं आहे. ईश्वरी म्हणत असते की मामी एकदा ऐकून घ्या बरं, मी बनवली इंदोर स्पेशल खस्ता कचोरी, ती तरी खाऊन घ्या. परंतु वल्लरी मात्र ऐकतच नसते. ती म्हणत असते की नाही, नकोय मला, आणि ती म्हणत असते खातूच. रागानेच ती तिथून निघून जाते. तिला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. तिचं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही आणि माझ्या आकाशचं लग्न माझ्या पसंतीच्याच मुलीशी मी करणार आहे, असं तिचं बोलणं सुरू झालेलं आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे मामाने कितीही समजवलं तरी वल्लरी ऐकायला तयार नाहीये. ती रागाने तिथून निघून जाते. ईश्वरी म्हणते की मामा, तुम्ही घ्याल ना स्पेशल कचोरी? तेव्हा मामा म्हणतो की हो चालेल, दे मला, असं म्हणत मामाने स्वतः टेस्ट केलेली ईश्वरीने ती कचोरी त्यांना भरवलेली असते आणि मामाला ती कचोरी खरंच खूप आवडते. कारण मामाला ईश्वरीबद्दल पहिल्यापासूनच खूप वाटत आहे. ईश्वरीबद्दल मामाच्या मनात कसली शंका नाहीये हे तर आपल्याला माहिती आहे. इकडे मामा म्हणत असतो की तू तिच्याकडे लक्ष नको देऊ, ईश्वरी जाऊ दे आणि छान अशी बनवा, तिखी झाली एकदम, म्हणजे वल्लरी सारखी, असं सुद्धा मामा तिथं बोलतो आणि म्हणतो की छान कचोरी बनव आणि बाहेर आणा, खरंच खूप छान बनवलेली आहे, असं म्हणत मामा ईश्वरीचं कौतुक करू लागतात. ईश्वरी म्हणते की हो चालेल मामा, आणि मग ईश्वरी मामासाठी स्पेशल अशी कचोरी घेऊन आता बाहेर येत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी काहीही बोलली तरीही त्या गोष्टीचा राग मानू नको, असंही आवर्जून ईश्वरीला मामाने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल तू विचार करू नकोस. ईश्वरी खुश झालेली आहे. मामाने ज्या पद्धतीने तिला समजवलेलं आहे ती गोष्ट ईश्वरीला सुद्धा पटलेली आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडं ईश्वरी आता अर्णवसाठी स्पेशल खस्ता कचोरी घेऊन आलेली आहे आणि अर्णवला सांगत असते की अर्णव सर, हे तुमच्यासाठी आणलेलं आहे. परंतु अर्णवच्या मनात किती राग आहे हे आपल्याला तर चांगलंच माहिती आहे. अर्णवला ही गोष्ट पटतच नाहीये. अर्णवचं म्हणणं आहे की काही गरज नाहीये. आणि मग ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, प्लीज ट्राय करा, म्हणजे तुमच्यासाठी मी कशी बनवू, तिखी बनवू का कशी बनवू, असं ती अर्णवला विचारत असते. परंतु अर्णव म्हणत असतो की तू काहीच करू नको आणि तुला वाटत असेल की असं कचोरी वगैरे मला देऊन तू हे करत असशील, पण काहीही झालं तरीही मी आकाश आणि नम्रताच्या लग्नाला होकार देणार नाही. आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून मी स्पष्टपणे सांगत आहे, असं अर्णवने बोलल्यानंतर ईश्वरीला खरं तर खूप वाईट वाटतं. ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की मी कसं समजवू अर्णव सरांना, त्यांच्या लक्षातच येत नाहीये, त्यांना का कळत नाहीये त्या दोघांचं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे, असं ईश्वरीचं सुरू आहे. परंतु इकडे ईश्वरी म्हणत असते की आता काहीतरी केलं पाहिजे, कारण अर्णवला ऐकूनच घ्यायचं नाहीये हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि ईश्वरी म्हणत असते की आता मलाच विचार करावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव उठलेला असतो आणि पाहतो तर काय, ईश्वरी गायब असते. त्याला असं वाटतं की हिने मला उठवलं नाहीये, एवढा वेळ झालाय, असं का केलं. आणि एकतर तयारी घरामध्ये सुरू असते आणि अर्णव म्हणतो की बापरे, एवढा वेळ झालाय, मी एवढा वेळ झोपून राहिलोय, खरंच म्हणजे सगळ्या गोष्टींना आता उशीर होईल असं त्याला वाटू लागतं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी आवरायला घेतो. आणि सगळेजण खाली आवरून तयार होऊन बसलेले असतात. सगळ्यांनाच
माहिती नसतं. त्याचबरोबर इकडे अंजली आणि आजीला मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होणार आहे आणि कसं होणार आहे. वल्लरी ऐकायला तयार नाहीये. वल्लरी ह्या लग्नाचा हट्ट करून बसलीये. समजवायचं कसं तिला हा प्रश्न असतो. इकडे अर्णव छान तयार होऊन खाली येतो तेव्हा वल्लरी म्हणते की अरे भावाच्या लग्नासाठी खरंच खूप छान तयार होऊन आलायस तू, असं म्हणत अर्णवचं कौतुक करते. अर्णव खरंच खूप छान दिसत असतो, छान तयार झालेला असतो. त्यासोबतच आता सगळी तयारी जोरदार अशी सुरू आहे आणि मग वल्लरी म्हणत असते चला चला छान तयारी झाली पाहिजे. खरं तर माझ्या लेकाचं लग्न मला 5 स्टार हॉटेलमध्येच करायचं होतं, कारण एवढा वेळ नाही मिळाला. आजी म्हणते की तूच केली ना घाई, नाहीतर आम्ही ठरवलंच होतं, तूच घाई केलेली आहे आणि तुझ्यामुळेच ही सगळी घाई झाली असं आजी तिला टोमणा मारते. मग अर्णवला आजी विचारते ईश्वरी कुठे आहे रे, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो का खाली नाही आली ती, मला वाटलं की खालीच आहे ती म्हणून. तेव्हा अंजली म्हणते नाही रे, सकाळपासून ती दिसलेलीच नाहीये. आता मात्र अर्णवला प्रश्न पडतो की ईश्वरी कुठे गेली, ईश्वरी अचानक कुठे गायब झाली, हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. आणि अर्णव मात्र विचार करायला लागतो की असं कसं असेल, मग मी बघतो असेल इथं कुठेतरी, असं म्हणत शोधाशोध करत अर्णव आता तिला शोधायला जातो. परंतु आता सगळेजण असतात, मामा सुद्धा शोधत असतो की ईश्वरी कुठे गेली, ईश्वरी कुठे गेली. हे सगळं त्यांचं सुरू झालेलं असतं, कारण अचानक ईश्वरी गायब झालेली आहे. मग कुठं गेली असेल हा एकच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्यासोबतच इकडे वल्लरी म्हणत असते की हिचा काय प्लॅन आहे, म्हणजे हिने काही प्लॅन तर केला नसेल ना. ऐन साखरपुड्याच्या दिवशी ही गायब झालेली आहे. वल्लरीच्या डोक्यात वेगळं सुरू असतं. इकडे अजून राकेश तर बाहेर आलेलाच नसतो. राकेशच्या डोक्यात काय आहेत कुणाला काहीच माहिती नसतं आणि राकेश मात्र अजून आतमध्येच असतो. वल्लरीच्या डोक्यात सुरू आहे की काही झालं तरीही आजचा साखरपुडा हा व्यवस्थित झाला पाहिजे. आता वल्लरीला सगळेजण विचारत असतात की आकाश तयार आहे ना. आजी म्हणत असते की ईश्वरीला फोन लावून बघ. ईश्वरीला फोन लावायला घेतला जातो, पण ईश्वरी काही फोन उचलत नाही, म्हणजे तिचा फोन सुरुवातीला तर स्विच ऑफ येतो. मग अर्णव म्हणतो की कुठे गेली असेल ही, काय झालं असेल, नक्की काय आहे हिच्या डोक्यात. आता अर्णव याच गोष्टींचा विचार करायला लागतो. अर्णव म्हणतो असतो की असं कसं न सांगता गेली ही. मग अर्णव आता सगळीकडे शोधाशोध करत असतो आणि तो शोधत शोधत इकडे अंजलीच्या रूमकडे येतो. त्याच्या लक्षातच येत नाहीये की हा डोंकावळा आत बसलेला असेल. आणि तेव्हा मात्र तो त्याला म्हणतो की ईश्वरी, नेमका राकेश रूम मध्ये असतो आणि राकेशला पाहून अर्णव म्हणतो की मी सिंदूर. तेव्हा अर्णवला राकेश विचार लागतो की मी सिंदूर आणि इथे, अरे बायको हरवली वाटतं तुझी. चिंट्या, बायको हरवली, अरे बरोबर आहे, तसंच होणार आहे. आता ती एक दिवस माझ्याकडे येणार आहे आणि मग कळेल तुला काय होणार आहे ते, असं म्हणत राकेश आता तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात करतो. खरं तर अर्णवला खूप राग आलेला असतो. ही गोष्ट अर्णवला अजिबात पटलेली नसते. अर्णवला माहिती असतं की या सगळ्या मागे राकेश असू शकतो, म्हणून अर्णवने राकेशची कॉलर पकडलेली असते आणि त्याचबरोबर राकेशला म्हणत असतो की हे जे काही चाललेलं आहे ना ते अजिबात पटणार नाही. कसं तू जे काय माझी कॉलर पकडली ना ती सोडायची, कारण तुझी बायको मला माहितीये ती माझ्याकडेच येणार आहे परत, त्यामुळं तू माझ्यापासून लांब राहायचं, असं सुद्धा इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णवला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते आणि नेमकं काय होतं त्याच वेळी आजी तिथे येते आणि आजी म्हणते अरे अर्णव काय करतोयस हे तू. तेव्हा अर्णव म्हणतो काही नाही. तेव्हा राकेश स्वतःच्याच तोंडाने सांगू लागतो की ते काय झालं माहितीये का, आज इस्त्री नीट झालेली नाहीये ना. मग मेहुणे साहेब पाहत आहेत की इस्त्री का नीट झालेली नाहीये, म्हणून माझा कुर्त्या व्यवस्थित करत आहेत, कुर्त्याची कॉलर व्यवस्थित करत आहेत. आजी म्हणते असं आहे का, असं म्हणत आजी शांतपणे ती गोष्ट घेते. पण अर्णवला माहिती असतं की अर्णवने काय केले आणि राकेशला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आजी, तेव्हा आजी म्हणते बघ बरं फोन लावून. तेव्हा अर्णव फोनवर फोन लावतोय, परंतु काही केलं ईश्वरीचा फोन लागत नाही. मग ईश्वरीच्या आईला सुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न अर्णवचा सुरू असतो, परंतु ईश्वरीच्या आईचा सुद्धा फोन लागलेला नाही. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की काय झालं नक्की, ईश्वरी कुठे गेलेली आहे. आजी म्हणत असते की काय झालं असेल अर्णव, कुठं असेल ईश्वरी, नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत आजी विचारत असते. तेव्हा अर्णव सुद्धा त्याच विचारत असतो की काय झालंय, ईश्वरी कुठे गेली. आणि तो राकेशकडे पाहत असतो आणि त्यासोबतच अर्णवला आजी म्हणते की बरं चल काय झालंय ते बघूया एकदा, ईश्वरीच्या बाबतीत काय झालंय काहीच आपल्याला माहिती नाहीये, नक्की ईश्वरी कुठे गेलेली असेल आणि आपल्याला कळलं पाहिजे, असं म्हणत आजी बोलत असते. इकडे आता ही गोष्ट समजलेली आहे, ती म्हणजेच
सुप्रियाला की या दोघांच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ती गोष्ट म्हणजेच आकाशने लग्नाची मागणी घातली, आकाशने लग्नाची मागणी घातलेली आहे आणि नमूने लग्नाला होकार दिलाय. त्यावेळेस नम्रता म्हणत असते की आई, अगं खरंच चांगले आहेत आकाश सर, परंतु या लग्नाला तयार होत नाही सुप्रिया. त्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजेच जे काही घडलेलं आहे, इशूच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे सुप्रिया मात्र या लग्नाला तयार होत नसते. सुप्रिया म्हणत असते की नाही नमू, अगं ती म्हणते की अगं असं काय म्हणते आई तू, त्याच घरात आपल्या इशूचं पण लग्न झालंय ना, मग तरी पण तू माझ्या लग्नाला का नकार देतेस, आकाश सर खूप चांगले आहेत. परंतु आई म्हणत असते की आकाश सर खूप चांगले आहेत, सगळं मला मान्य आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही हे लग्न होणार नाही. मला सांग, एवढं श्रीमंताचं स्थळ आपण इशूसाठी आणलं असतं का, आणि तुला काय वाटतंय हे सगळं जे काही घडतंय हे योग्य आहे असं तुला वाटतंय? अजिबात नाही. काहीही झालं तरीही हे लग्न अजिबात होणार नाही. मी या लग्नाला नकार देते. आकाशचा फोन येत असतो आणि मग नमूला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता सगळे मंडळी जमलेले असतात आणि त्यासोबतच इकडे मेघनाला पाहून वल्लरी म्हणत असते की खरंच खूप गोड दिसतेस ग मेघना, असं वल्लरी सांगत असते. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यावेळेस मात्र आता सगळ्यांच्या समोर हे सगळं सुरू झालेलं असतं. पाहुणे आलेले असतात, मग सगळ्यांचं स्वागत होतं, सगळेजण तिथं आहेत आणि मग सगळ्यांच्या समोर सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी. ईश्वरी आता गायब झालेली आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी खुश असते. आजी वल्लरीला बोलावून घेते आणि वल्लरीला म्हणते की अगं काय कळतंय का तुला, काय चाललंय, खरंच तयार आहे का तो या लग्नासाठी, काय करतेस तू हे सगळं, असं ती बोलू लागते. तेव्हा मात्र वल्लरी सांगते की हो, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. खरं तर तिने ब्लॅकमेल केलेलं आहे आकाशला. आणि मग आजी म्हणते की जोपर्यंत ईश्वरी येणार नाही तोपर्यंत साखरपुडा करायचा नाही. सगळेजण बोलत असतात. आता मेघनाचे आई वडील विचारतात की चला साखरपुड्याची तयारी. तेव्हा आजी म्हणते की अगं अजून ईश्वरी आलेली नाहीये. आकाश सुद्धा तयार होऊन आलेला असतो आणि आकाश सगळ्यांच्या समोर तिथं आलेला आहे. आणि त्याच वेळी वल्लरी म्हणते ते बघा आलाय आकाश तयार होऊन, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याला, तो या लग्नासाठी तयार आहे, असं सुद्धा इकडे सांगितलं जात असतं. मग राकेश आकाशच्या जवळ येतो. आकाशच्या कुर्त्याची कॉलर वगैरे व्यवस्थित आहे का ते सगळं पाहू लागतो आणि त्याच वेळी सगळेजण म्हणत असतात. मग लगेचच मेघनाला वल्लरी बोलावून घेते आणि तिला म्हणू लागते की इकडे इकडे आकाशला घेतलेलं असतं जवळ आणि दोघांना एकत्र उभं करते आणि म्हणते खरंच छान दिसतोय जोडा, अगदी लक्ष्मीनारायणासारखा, असं ती म्हणू लागते. आणि मग मात्र सगळेजण तिथं पाहत आहेत. आकाश आणि मेघनाचा जोडा खरंच खूप छान दिसत आहे. दोघेही छान दिसत आहेत, छान तयार झालेले आहेत. आणि इकडे आजीला आणि अंजलीला मात्र राग आलेला असतो. हे सगळं वल्लरीने ऐनवेळी जे काही ठरवलंय आणि सगळ्यांवरती बॉम्ब टाकलाय त्यामुळे सगळेजण खरं तर टेन्शनमध्ये झालेले असतात. कळतच नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत. इकडे आजी म्हणते की ईश्वरी नाहीये. मग मेघनाची आई म्हणते की तिला माहित नव्हतं का साखरपुडा आहे ते. तेव्हा मग वल्लरी बाजू घेत बोलायला सुरुवात करते की ते काय झालं माहितीये का, रिंगची ऑर्डर अचानक दिली ना, आपला साखरपुडा अचानक ठरलेला, त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते आणि मग बाजू सांभाळून घेते. मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही गेलेले आहेत. अहो पण आयती रिंग आणायला एवढा वेळ लागतो. तेव्हा ते सांगू लागतात की हो येतील, ते इतक्यातच येतील, गेलेले आहेत, असं म्हणत आता सगळेजण बोलत असतात. आजीने स्पष्टपणे सांगितले जोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी येणार नाही तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही. इकडे अर्णव गाडी घेऊन निघालेला आहे. ईश्वरीच्या आईला फोन करतोय, सगळ्यांना फोन करतोय, पण त्यांच्या घरचे काही फोन लागत नाहीयेत. त्याच्या लक्षातच येत नाहीये की नम्रताला फोन केला पाहिजे, पण त्याने नम्रताला काही फोन केलेला नसतो. तेव्हा मात्र मामा म्हणतो की काय झालं चिंटू, इथे सगळेजण खोळंबलेले आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा, मी त्यांच्या घरी जाऊन पाहतोय तिथं ती आहे का, कारण अजून तरी काही पत्ता लागलेला नाही, असं मात्र अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मामा म्हणत असतो की आता हे सगळं काय होऊन बसलंय. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही माहिती मामा, बघूया काय करता येते, असं म्हणत तो समजून सांगत असतो. मामाला मात्र टेन्शन आलेलं असतं. मग ते सगळेजण विचारतात काय झालं. तेव्हा अर्णवला अजून 1 तास लागेल असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे गुरुजी म्हणत असतात काय. तेव्हा मामा म्हणतात की हो अजून 1 तास लागेल.
ट्रॅफिक माहिती आहे ना मुंबईचं, अगदी 5 मिनिटाचं अंतर आहे आपल्याला वाटत असतं, पण त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला 1 तास लागतो ना. मग तसंच झालेलं आहे. कारण त्यांना सगळ्यांना आता संशय आलेला असतो, की वाटत असतं की हे सगळं काय आहे आणि मग कशा पद्धतीने हे सगळं घडतंय, असं चालू झालेलं असतं. आता वल्लरीला तर वाटत असतं की ह्या ईश्वरीने मुद्दाम काही केलं नसेल ना, ती या सगळ्यामध्ये सामील तर नसेल ना, तिचा वेगळा काही डाव नसेल ना, असे अनेक प्रश्न आलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की 1 तासाभरात ते येतील, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की फायनली नम्रता, अर्णव आणि ईश्वरी भेटलेले आहेत आणि अर्णव नम्रताला म्हणत असतो की हे बघ, कसे तुझा प्रेमावरती विश्वास आहे ना? तेव्हा नम्रता म्हणते की हो. अर्णव तिला सांगतो की माझा काही प्रेमावरती विश्वास नाहीये, पण तुझा प्रेमावरती विश्वास आहे, तर मी तुला आणि आकाशला कधीच वेगळं होऊ देणार नाही, असं म्हणत अर्णवने शब्द दिलेला आहे. आणि अर्णव नम्रताला सांगतो की चल, मी तुला आणि आकाशला कधीच वेगळं होऊ देत नाही, तू आणि आकाश एकत्र आलेच पाहिजे, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र नम्रता पाहत राहते. अर्णव नम्रताचा हात पकडतो आणि इकडे साखरपुड्याला सुरुवात झाली. फायनली अर्णव आणि ईश्वरी येण्याच्या आधी आता रिंग घालण्याचं सुरू झालेलं आहे, कारण ऐकायलाच तयार कोणी नव्हतं. त्यामुळे तो कार्यक्रम सुरू झालेला असतो. अर्णव ईश्वरी तिथं पोहोचतात आणि अर्णव म्हणतो की आकाश थांब, ती अंगठी तू घालू शकत नाही, कारण तुझं आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे. मी 3 आयुष्याची फरफट होऊ देणार नाही, असं अर्णवने सांगितलेलं आहे आणि साखरपुडा मोडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.